पत्रकारिता जरी बदलली असली तरी म्हसवड शहरातील पत्रकार हे नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. आज कितीही पत्रकारिता बदलली असली तरी पत्रकारांनी सत्तेची कास कधीही सोडलेली नाही, असे मत फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने यांनी व्यक्त केले. ते म्हसवड येथील श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक संजय दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार अजित काटकर, LK सरतापे, म्हसवड प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश कांबळे, सचिन सरतापे, बापूसाहेब मिसाळ, नागनाथ डोंबे आदी उपस्थित होते. यापुढे बोलताना ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने म्हणाले की पत्रकारिता ही जरी बदलली असली तरी म्हसवड शहरातील पत्रकार हे नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. आजकाल प्रत्येकाला स्वतःबद्दल पत्रकारांनी खऱ्या ऐवजी बरं लिहिलेले आवडते, परंतु या बाबतीत म्हसवडच्या पत्रकारांनी आपले वेगळेपण आजही जोपासले आहे. कितीही पत्रकारिता बदलली असली तरी त्यांनी सत्तेची कास कधी सोडलेली नाही. त्यामुळे पत्रकारितेचा विश्वास कायम राहिला आहे. हा विश्वास आणखी दृढ होण्यासाठी व या क्षेत्रात नवयुवकांनी सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील पत्रकारितेचा अभ्यास सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजित काटकर, महेश कांबळे, विशाल माने, ॲडव्होकेट राजू भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारिता व समाज व्यवस्था यावर लक्ष वेधले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान दर्पणकार जांभेकर व श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन व राष्ट्रगीत घेण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व संस्था प्रमुख स्वर्गवासी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर कार्यक्रमाच्या शेवटी जनगण मन या राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी बोलताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने म्हणाले. या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी पत्रकार नागनाथ डोंबे आपल्या महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमतः हा पत्रकार दिनाचा किंवा पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे. त्याचं खरं तर सगळं श्रेय आमच्या प्राचार्यांना जात आहे. प्राचार्यांनी कल्पना सुचवली की आपण आपल्या महाविद्यालयामध्ये पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा घेतला पाहिजे. तर ते केव्हा घ्यायचा? 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन असतो. त्याचं औचित्य साधून आम्ही आज हा सोहळा आपण आज हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला गेला आहे. खरं तर अशा कल्पना कोणाच्या जास्त डोक्यामध्ये विचारामध्ये येत नाही. आली तर आपण एखादा कुठला कॉलेजचा कुठला कार्यक्रम असला, फेस्टिवल असला तर अशा कार्यक्रमांना, वर्गातल्यांना, पत्रकारांना बोलवतो. पण विशेष फक्त पत्रकारांचा सन्मान सोहळा घेतला पाहिजे अशा कल्पना येतात म्हणजे प्राचार्य देखील सरकार डोक्यात येतात. आणि याबद्दल मी त्यांचे प्रथमतः अभिनंदन करेन. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. जर आपण श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हणजे SBR कॉलेज जर पूर्वीचं पहिलं असेल ते आत्ताचं पहिलं असेल, मगापासून देखील आमच्या सगळ्या पत्रकारांची ती चर्चा झाली की आम्हाला माहिती होतं की एवढं छान कॉलेज झालं, एवढं छान कॅम्पस झालं. आणि मला निश्चित माहिती की सगळ्यांना तुम्हाला अभिमान वाटतो की आपल्या म्हसवड शहरामध्ये एवढं चांगलं कॉलेज या ठिकाणी उभं आहे, जेणेकरून आपल्याही विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आपले विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे. ही प्रत्येक पत्रकाराची, प्रत्येक नागरिकाची भावना. आणि आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं करणं गरजेचं आहे. आम्ही कुठं कमी पडणार नाही. तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांची साथ आमच्या महाविद्यालयावर पाहिजे, एवढं या ठिकाणी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जो दर्पण जे पेपर चालू केला तो 6 जानेवारीला, त्या सुरुवातीचा दिवस म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो. पण बऱ्याचशा मुलांना गुगलची वाचण्याची आवड असते, गुगलवरती चेक केलं जातं मराठी पत्रकार दिन वगैरे. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय पत्रकार दिनाची तारीख आहे ती वेगळी नव्हती आणि मराठी पत्रकार दिन 6 जानेवारी. तर त्यांची जयंती ती 6 जानेवारीला वगैरे काही नाही. आपण जयंतीवरती, पुण्यतिथीवरती बरेच कार्यक्रम साजरे करतो. त्यांनी दर्पण हा पहिला अंकात सुरुवात केला होता दर्पणचा. त्याचा दिवस म्हणजे मराठी पत्रकार दिन. तर पत्रकारितेमध्ये विचार करायला गेला तर मी निश्चितच महेश मागास तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. याचा अनुभव आम्हाला सुद्धा आहे की कोणाला हिरो करायचं, कोणाला झिरो करायचं हे तुमच्या हातात आहे. पण दीक्षित सर तुम्हाला मी अभिमानानं सांगेन, फलटणच्या न्यूज मी बरेच बघतो, तात्काळ 10 मिनिटं न्यूज चालू असते दैनिक स्तरीय वगैरे. पण म्हसवडचे पत्रकार आमचे निर्भीड आहेत. कधी काय न्यूज सांगता येत नाही.
कधी कुणावर टीका काय सांगता येत नाही. विषय बरोबर आहे ना. तुम्ही कॅन्टीन सांगितली, आवाज सांगितली, बातमी देऊ नका, तुम्ही बातमी पुढे परत दिली. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ते आमचे पत्रकार घाबरत नाही. हा, त्यांचा आदर करतील, पण जे छापायचे ते नक्की निश्चित छापतात. त्या बाबतीत आम्हाला 100% आपल्या मसवड भागात पत्रकारांचा निश्चित अभिमान आहे. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल की आम्ही पण या कॉलेजच्या ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. मी या कॉलेजचे विद्यार्थी नव्हतो सर, पण आमच्या इथं गट असायची सुरुवातीला 2010-12ची गोष्ट, 10-11ची गोष्टी, यावरून त्यावेळेस बरेच भांडण पण झाले होते, गोंधळी झाल्या होत्या. तर त्यातला एक भाग होता, तो काळ गेला. पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ह्यातून एक नेतृत्व घडू शकतं आणि ते नेतृत्व घडले पाहिजे. राजकारणाची, समाजकारणाची आवड एकमेकात मिसळल्याशिवाय, एकमेकांना बरोबर घेतल्याशिवाय येत नाही. त्यासाठी मी सकाळी समुदायात या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल. त्यांनी या ठिकाणी चांगले इलेक्शन्स घेतले. येणाऱ्या काळामध्ये अजूनही काही कॉलेजच्या बाबतीत ज्या गोष्टी असतील त्या नक्की निश्चित आम्ही करू. आणि तुमचे जे काही सुझाव असतील, तुमच्याही काय सूचना असतील, ते निश्चित आम्ही या ठिकाणी फॉलो करू. पहिली सूचना तुम्ही जी सांगितली की तुम्ही जर्नलिझमचा कोर्स चालू करा, ह्या जूनपासून आम्ही ते काही झाले ते चालू करू, एवढं या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी आला त्याबद्दल मी तुमचे पॉलिटिकल युनियन सोसायटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या मनावर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर 2001 ते 2003 या काळात या महाविद्यालयामध्ये कार्यरत होतो, पण माझी मोठी कारकीर्द बुद्धोजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून गेली. आणि इथं प्राचार्य झाल्यानंतर तेव्हापासून मला वाटत होतं की या कॉलेजमध्ये खरं तर आपण सगळे मसवडमधले मान्यवर, ज्येष्ठचे आणि सुज्ञ असे खरं तर पत्रकार बांधव आहेत. आणि या महाविद्यालयाच्या बाबतीत जे जे काही घडलं ते माझ्यापेक्षा आपल्या तुम्हाला सर्वांना अधिक ज्ञात आहे. त्यामुळं आज एका वेगळ्या वळणावर हे कॉलेज उभं राहत असताना गेल्या 8-9 महिन्यात मला सातत्याने जाणवत होतं की या महाविद्यालयामध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्या कमतरता आहेत, त्यातली एक मोठी कमतरता आहे. म्हणजे मी खरं तर नॅकचा कोऑर्डिनेटर म्हणून अनेक वर्ष काम केलंय आणि नॅकमध्ये एखाद्या संस्थेची सर्वांगीण प्रगती, एखाद्या महाविद्यालयाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी त्याचे जे स्टेक होल्डर्स नॅक मानतं की ज्याच्यामध्ये शासन आहे, विद्यापीठ आहे, मॅनेजमेंट आहे, फॅकल्टी स्टाफ आहे, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, पण त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा म्हणजे नॅकचे जे अनेक निकष आहेत, मेट्रिक्स आहेत, त्यातला एक महत्वाचा मेट्रिक आहे की व्हॉट इज युअर कॉन्ट्रीब्युशन टू म्हणजे कम्युनिटी एन्हान्समेंट किंवा कम्युनिटी एंगेजमेंट नावाचा प्रश्न नॅकने विचारला की हे महाविद्यालय ज्या भागात वसलेलं आहे त्या भागातल्या समाजाशी तुमची नेमकी एंगेजमेंट काय आहे. आणि मग मला काल इथं काम करत असताना जाणवलं की ही एंगेजमेंट नव्हती असं मी म्हणणार नाही, पण जेवढी पाहिजे तेवढी नक्की नव्हती आणि ती वाढवणं गरजेचं आहे. नवं जर शैक्षणिक धोरण आपण पाहिलं NEP 2020 तर याला खूप यावर भर दिला आहे की या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यामुळे माझ्या डोळ्यापुढे तो प्रश्न होता की आपल्याला इथं असणारे जे कार्यरत पत्रकार, मी मगाशी सांगितलं की फलटणमध्ये काम करत असताना मीही काही काळ प्रसिद्धी विभागाचा चेअरमन होतो. त्यामुळं प्रसिद्धी विभागाच्या चेअरमनची ती जबाबदारी असते की महाविद्यालयात घडणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, बऱ्याच वेळा काय होतं, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या न सांगता बाहेर काढतात, त्याला काही फार कोणी वेगळं सांगायची गरज पडत नाही. पण जे पॉझिटिव्ह घडत असतं ते मात्र जाणीवपूर्वक बाहेरच्या समाजापर्यंत न्यावं लागतं. मी मसवडचा विचार करत असताना माझ्या डोक्यात नेहमी हा प्रश्न येतो की 1997ला जेव्हा कैलासवासी श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर आणि आबासाहेब राजेमाने या त्या काळातल्या या 2 महान व्यक्तींनी हे स्वप्न पाहिलं असेल की मसवड सारख्या पारंपरिक दृष्ट्या वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त असलेला भाग की त्यामुळं पाणी नाही, त्यामुळे सिंचन नाही, त्यामुळं सगळ्याच गोष्टींवरची मर्यादा येतात. साहजिकच त्या मर्यादा शिक्षणावर आल्या आणि मग ते रोपटे त्यांनी 1997ला रोवलं. आज ते एका वेगळ्या उंचीला येऊन थांबलेलं आहे विद्यार्थ्यांना. कारण मीडिया हे असं एक क्षेत्र आहे की जिथं करिअर करायला प्रचंड मोठी संधी आहे. प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, नव्या पिढीला कदाचित हे माहीतच नाही. दुसरं आणखी मला अभाव जाणवतोय की ही सगळी पिढी, मी काही त्याला अपवाद नाही, वृत्तपत्रांपासून आपली पिढी, ही नवी पिढी विशेषतः हळूहळू दूर जाते आहे. मोबाईल हातात आलेला आहे. मोबाईल खरं तर तेवढाच उपयोगी आहे, पण मोबाईलचे जे साईड इफेक्ट आहेत त्यातला आहे वृत्तपत्रांपासून ही पिढी दूर जाते आहे. गुगल आपल्याला सगळं सांगता येतात, त्याला काही फार अवघड राहिलं नाही. पण पुन्हा जाणवतं स्पर्धा परीक्षेमध्ये काम करताना, कालच आम्ही देवापूरला गेलो होतो, तिथे मला ते जाणवलं, स्पर्धा परीक्षेत जी मुलं यशस्वी होतात त्या सगळ्या मुलांचा पाया हा वृत्तपत्रातूनच भरला जातो.